अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरित्रबोध यातील 8व्या प्रकरणाचं वाचन आज मी करणार आहे। विविध लीलाप्रसंग व चमत्कारांच्या निमित्ताने सद्गुरू मनुष्याला भवबंधनातून मुक्त करून अंती मोक्षापर्यंत नेत असतात। हेच आजवरच्या अनेक कथाप्रसंगातून भक्तांच्या लक्षात येते। अनन्य शरण भावाने सद्गुरूंच्या चरणी समर्पित झालेल्या भक्तांचा योगक्षेम सद्गुरूच चालवितात। सद्गुरूंचे महात्म्य वर्णावे तेवढे कमीच असते। गुरुगीतेमधील श्री शंकर पार्वती संवादाच्या निमित्ताने सद्गुरूंचा महिमा वर्णन केला आहे। भक्तवत्सल असे आपले ब्रीद सिद्ध करण्यासाठी अनेक अवतारांमध्ये प्रत्येक युगामध्ये भक्तांचे रक्षण करणारे सद्गुरू कलियुगांमध्येही अवतरले व त्यांनी भक्तवत्सलतेची खूण पटवून दिली असे श्री गुरुचरित्रातील विविध लीलांमधून स्पष्ट होते। असो, आता श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या अवतार कार्यातील काही लीला प्रसंगांकडे वळूया। अमरेश्वर स्थानाजवळच शिरोळ गावात एक सत्प्रवृत्त ब्राह्मण कुटुंब राहत असे। हे ब्राह्मण पती पत्नी अत्यंत दुःखी होते, कारण त्यांना अपत्य प्राप्ती होताच काही दिवसातच त्या अपत्याचा मृत्यू होत असे। त्यातील एकही मूल जगले नाही। त्या ब्राह्मण स्त्रीने अनेक दैवी उपाय केले, पण काही लाभ झाला नाही। पुढे हे ब्राह्मण पती पत्नी एका विद्वान ब्राह्मणाकडे गेले व आपले दुःख त्यांना सांगितले। जन्मलेली मुले न जगण्याचे काय कारण आहे व त्यावर काही उपाय आहे काय, असे ब्राह्मण स्त्रीने त्यांना विचारले। विद्वान ब्राह्मण जाणकार होता। त्यांनी या कुटुंबाची समस्या जाणली। तो ब्राह्मण म्हणाला, तू पूर्वजन्मात एका ब्राह्मणाकडून कर्ज घेतले होते, परंतु ते पैसे परत केले नाहीस। तो द्रव्यलोभी ब्राह्मण या पैशासाठी तळमळ करीत मृत झाला व पिशाच्च योनीत गेला। या अतृप्तीमुळे ते पिशाच्च तुझी मुले जगू देत नाही। ब्राह्मण स्त्रीला एक व्रत करावयास सांगितले। त्यानुसार तिने व्रत करण्यास सुरुवात केली। 3 दिवस व्रत सुरू असतानाच ते पिशाच्च तिच्या स्वप्नात आले व धमकी देऊन म्हणाले, माझे पैसे परत कर, अन्यथा तुलाच मी ठार मारेन। त्याच वेळी श्री नरसिंह सरस्वती महाराज तिला स्वप्नात दिसले। ती त्यांच्या मागे लपली। तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पिशाच्याला श्री गुरूंनी अडविले। 10 दिवसांनी ही स्त्री तुझी अंत्यक्रिया करेल व ही जे काही देईल तेवढ्यावर तू समाधान मानले पाहिजे, यामुळे तुझा उद्धार होईल, असे सांगितले। यानंतर पुन्हा श्री गुरूंनी त्या स्त्रीला स्वप्न दृष्टांत दिला व 2 नारळ तिच्या पोटीत घातले। तुला 2 पुत्र होतील, ते वेदज्ञ व शतायुषी होतील, असा आशीर्वाद दिला। त्या स्त्रीने व्रत पूर्ण करून 10 दिवसांनी त्या पिशाच्च योनीतील ब्राह्मणाच्या नावे यथाशक्ती क्रियाकर्म केले। यामुळे त्या पिशाच्याला मुक्ती मिळाली। पुढे श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या कृपा आशीर्वादाने या ब्राह्मण दाम्पत्याला 2 मुले झाली। लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे चौल कर्म करावे असे ठरवले, परंतु आदल्या दिवशी त्या मुलाला धनुर्वाताची बाधा झाली। अवघ्या 3च दिवसात तो मरण पावला। तेव्हा ब्राह्मण स्त्री अत्यंत दुःखी झाली। शोकभग्न अवस्थेत ती विलाप करू लागली। श्री गुरूंवर विश्वास ठेवून सारे काही केले, पण माझा विश्वासघात झाला असे म्हणत श्री गुरूंना ती दोष देऊ लागली। मुलाच्या प्रेताजवळ बसून ती सतत रडू लागली। मुलाचे मृत शरीर कवटाळून बसली। त्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्व लोक तिला प्रेत मागू लागले। तेव्हा प्रेत छातीशी बांधून म्हणाली की तिलाही या प्रेतासोबत जाळा। लोकांनी नाना प्रकारे तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ। त्यावेळी एक ब्रह्मचारी तापसी वेशात तिथे आले व त्या स्त्रीला आत्मज्ञानाचा उपदेश करू लागले, परंतु तिला ते काही पटले नाही। श्री गुरूंनी आपला मुलगा जिवंत करावा असा आग्रह तिने धरला। तिचा असा हट्ट पाहून तापसी वेशधारी श्री गुरु म्हणाले, ज्या स्थानावर तुला श्री गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला होता त्या औदुंबर स्थानी जावे व श्री गुरूंना साकडे घालावे। हे म्हणणे तिला पटले व ब्राह्मण पती पत्नी मुलाचे शव घेऊन तसेच औदुंबर क्षेत्रास पोहोचले। तेथे येताच ब्राह्मण स्त्री अधिकच शोकविहल झाली व गुरु पादुकांवर डोके आपटून रडू लागली व आकांत करू लागली। अशा स्थितीत रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तिला तंद्री लागली व एक स्वप्न पडले। स्वप्नात एक तपस्वी आला व तिच्या मुलाला जिवंत करतो असे आश्वासन त्याने दिले। त्या तपस्वी महाराजांनी मुलाच्या मृत शरीराला सर्वांगी भस्म लावले। या मुलाचे तोंड उघड, मी त्याच्या शरीरात प्राण घालतो। काही काळासाठी याचा प्राण अंतरिक्षात गेला आहे, त्यास आम्ही परत बोलवू, असे म्हणत तपस्वी वेशधारी श्री गुरूंनी प्राणतत्वास आज्ञा करून पंचप्राण एकवटले व वायू स्वरूपात मृत बालकाच्या तोंडात घातले।
असे स्वप्न चालू असतानाच तंद्रीतून ती स्त्री सावध झाली. मृत बालकाचे शरीर आता हालचाल करू लागले आहे असे तिला दिसले. हा काय प्रकार आहे हे न समजल्याने ती स्त्री प्रथम घाबरली. पण जेव्हा मृत बालक उठून बसले व भूक लागली म्हणून रडू लागले तेव्हा तिला पान्हा फुटला. आपल्या पतीला तिने स्वप्न दृष्टांत सांगितला. बाळ शांत झाल्यावर पती पत्नी भानावर आले. श्री गुरूंनी आपली प्रार्थना ऐकली व बाळाला पुन्हा जिवंत केले आहे हे पाहून दोघेही अत्यंत आनंदी झाले. ताबडतोब दोघांनी स्नान केले व रात्रीसच गुरुपादुकांचे भक्तिभावाने पूजन केले व श्री गुरूंना दोष दिल्याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांची क्षमा मागितली. एवढ्यात सूर्योदय झाला. रात्री घरी गेलेले जाती बांधव व ब्राह्मण वृंद गोळा झाले. मृत बालक जिवंत झाल्याचा चमत्कार पाहून सर्वजण अत्यंत आश्चर्यचकित झाले व श्री गुरु महिमा पाहून धन्य झाले. साऱ्या ब्रह्मांडावर श्री गुरूंची सत्ता चालत असते याची प्रचिती सर्वांना आली. सर्व ब्रह्मवृंदांनी वेदमंत्रांचा घोष केला, महापूजन केले व समाराधना करून या ब्राह्मण पती पत्नीस व त्यांच्या पुनरुज्जीवित झालेल्या त्यांच्या बालकाला आशीर्वाद दिला. या लीला प्रसंगाने असे लक्षात येते की दत्तप्रभू आपल्या अनन्य भक्तांवर कृपेची पाखर घालीत असतात. त्यांच्या भवव्यथा संकटे दूर करतात. या लीला प्रसंगांमुळे गुरुस्थानाचा महिमाही वृद्धिंगत झाला. आता श्री नरसिंह सरस्वती महाराजांची ख्याती सर्वदूर पसरत चालली होती. पूर्वीच वर्णन केल्याप्रमाणे गाणगापुरात ब्राह्मणाची वांज म्हैस दुभती झाली होती. त्याच्या घरी नेहमीप्रमाणेच माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागायला लोक आले. तेव्हा म्हैस दुभती आहे त्यामुळे मी तिला यापुढे माती वाहून नेण्यासाठी पाठवणार नाही असे ब्राह्मणाने लोकांना सांगितले व तिचे दूध काढलेलेही सर्वांना दाखवले. लोकांना अत्यंत आश्चर्य वाटले. सर्वत्र या चमत्काराची वार्ता पसरली. ही वार्ता तेथील राजाच्या कानी पडली. त्याने ब्राह्मणाकडे येऊन सर्व प्रकार पाहिला व विचारले की हा चमत्कार कसा घडला. तेव्हा ब्राह्मणाने सर्व वृत्तांत निवेदन केला व हे दिव्य यतीवर संगमावर असतात असे सांगितले. हे वृत्त ऐकल्यावर राजास अशी खात्री पटली की असा चमत्कार घडवून आणणारे युतीवर दुसरे तिसरे कोणी नाही, साक्षात दत्तात्रय गुरुवर आहेत. राजा आपल्या सैन्य दलासह व साऱ्या आप्तस्वैक्यांसह संगमावर आला. त्या स्थानावर श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे अनुष्ठान चालले होते. राजांनी भक्तिपूर्वक साष्टांग नमन दंडवत घातला व स्तोत्र गायन करू लागले. सद्गुरू प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर आहेत व ते मानव रूपात येथे प्रकट झाले आहेत. संपूर्ण विश्वावर त्यांचे नियंत्रण असते व भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते भूलोकी अवतार घेतात. असा श्री गुरूंना माझे नमन असो. अशा प्रकारे श्री गुरूंची स्तुती केल्यावर विनम्र भावाने पुन्हा नमन केले. श्री गुरूंनी सर्वांवर कृपा कटाक्ष टाकला व राजास प्रश्न विचारला, एवढे सारे लोक येथे कोणत्या कारणाने जमले आहेत. राजा म्हणाला, हे सर्व लोक गाणगापूरचे आहेत. त्यांच्या हृदयामध्ये सद्गुरूंविषयी श्रद्धा आहे व त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी ते येथे आले आहेत. स्वामींनी गाणगापूर गावात येऊन मठ बांधून राहावे व अनुष्ठानासाठी संगमावर येत राहावे अशी विनंती राजाने केली. राजाची शुद्ध भावभक्ती पाहून भक्तवत्सल सद्गुरूंनी त्याची विनंती मान्य केली. सर्वांना आनंद झाला. श्री नरसिंह सरस्वती महाराजांसाठी एका सुंदर पालखीची व्यवस्था करण्यात आली. सर्वांनी सद्गुरूंचा जय जयकार केला व वाजत गाजत थाटाने पालखी गावात येण्यास निघाली. गावात पालखीचा प्रवेश होताच सर्व ब्राह्मणांनी वेदमंत्रांचा घोष करण्यास प्रारंभ केला. घरोघरी सुवासिनींनी श्रीगुरूंना ओवाळले. सर्वत्र चैतन्य उत्साह ओसंडत होता. सर्वजण अत्यंत आनंदित झाले होते. वाटेत एक जुना पडका वाडा होता. तिथे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी पालखी थांबवण्याचा आदेश दिला. तोच एक भेसूर दिसणारा ब्रह्मराक्षस तिथे प्रकटला. या ब्रह्मराक्षसाची सर्व ग्रामस्थांना भीती वाटत असे, कारण तो नरभक्षक आहे अशी वदंता होती. असा ब्रह्मराक्षस श्री गुरुसमोर हात जोडून उभा राहिला. श्री गुरूंनी त्याच ब्रह्मराक्षसाच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद देताच त्याला मनुष्यरूप प्राप्त झाले. भीमा अमरजा संगमावर स्नान केल्यास तुला मुक्ती मिळेल असे श्री गुरूंनी सांगितले. मनुष्यरूप प्राप्त झालेला ब्रह्मराक्षस संगमावर गेला. तेथील जलाचा स्पर्श होताच त्याचा देह पंचतत्वात विलीन झाला. श्री गुरूंच्या आशीर्वादाप्रमाणे त्याला मुक्ती मिळाली. त्यानंतर त्या जीर्ण निवासात राहण्याचे त्यांनी ठरवले. राजाच्या आज्ञेने सर्व लोकांनी तो जीर्ण निवास स्वच्छ व पवित्र केला. श्री गुरूंची तेथे व्यवस्था केली व त्यांचे आसन तयार केले. हाच मठ पुढील काळात निर्गुण पादुका मठ या नावाने प्रसिद्ध झाला. राजा व त्यांचे कुटुंबीय श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांची सेवा करू लागले. आता या ठिकाणी श्री गुरूंच्या कार्यास सुरुवात झाली. ब्राह्ममुहूर्तापासून शेजारतीपर्यंतचे सर्व कार्यक्रम येथे सुरू झाले. श्री गुरूंची ख्याती सर्वदूर पसरली. ठिकठिकाणाचे भक्त दर्शनासाठी तेथे येऊ लागले. दर पौर्णिमेला श्री गुरूंची पालखी पंचक्रोशीत जाऊ लागली. दर गुरुवारी गाणगापूर गावामध्ये श्री गुरूंची पालखी परिक्रमा होऊ लागली. कुमसी नावाच्या गावामध्ये त्रिविक्रम भारती या नावाचा वेदज्ञ व तपस्वी ब्राह्मण राहत असे. तो नरसिंहांचे ध्यान व आराधना करीत असे.
श्रीगुरूंची ख्याती त्याच्या कानी पोहोचली, परंतु श्रीगुरू दांभिक व संन्यास धर्माची चेष्टा करून घेणारे असावेत असे त्यास वाटले. लोकांनी जेव्हा श्रीगुरूंच्या विषयी माहिती दिली तेव्हा आपल्या सिद्धीचा उपयोग करून त्यांनी श्रीगुरूंना पाहिले. त्यावेळी त्यांना थाटामाटात निघालेली पालखी व त्यात आसनस्थ झालेले श्रीगुरू त्यांना दिसले. सर्व लोक त्यांचे पूजन करीत होते, त्यांना दिव्य पुष्प अर्पण करीत होते. हे दृश्य पाहिल्यावर त्रिविक्रम भारतींना वाटले की हे चतुर्थ आश्रम प्राप्त केलेले संन्यासी असून यांना एवढ्या थाटामाटाची मान सन्मानाची काय गरज आहे, असा विचार करून त्रिविक्रम भारती मनातल्या मनात श्रीगुरूंची निंदा करू लागले. नरसिंह सरस्वती महाराजांना या गोष्टीची जाणीव झाली, त्यामुळेच त्यांनी त्रिविक्रम भारतींना भेटायचे ठरवले. श्रीगुरू अंतर्ज्ञानी होते, कारण ते प्रत्यक्ष परमेश्वर होते. ब्रह्मा विष्णू महेश सच्चिदानंद घन स्वरूप होते. कुमसी गावाला पालखी परिक्रमा करण्यासाठी गुरुवारचा दिवस निश्चित करण्यात आला. बरेच मोठे सैन्य, हत्ती, घोड्यांचं अनेक वाद्य इत्यादी भव्य आयोजन करण्यात आले व ही भव्य यात्रा कुमसी गावाकडे मार्गस्थ झाली. इकडे कुमसी गावात त्रिविक्रम भारती नित्याप्रमाणे भगवान नरसिंहाचे ध्यान करू लागले, परंतु या गुरुवारी त्यांना भगवान नरसिंहाचे दर्शनच होईना, केवळ अंधकारच दिसू लागला. यामुळे त्रिविक्रम भारती निराश झाले. एवढे दिवस केलेले तप निष्फळ झाले असे त्यांना वाटू लागले. एवढ्यात त्यांना वाद्यांचा मोठा गजर ऐकू येऊ लागला. श्रीगुरूंची पालखी जसजशी जवळ येऊ लागली तसा वाद्यांचा ध्वनी मोठा झाला. काय आहे हे पाहण्यासाठी त्रिविक्रम भारती घरासमोर आले. त्रिविक्रम भारतींनी समोर दृष्टिक्षेप टाकताच त्यांना ते सैन्य, हत्ती, घोडे सर्व काही नरसिंहासारखे दिसू लागले. भगवान नरसिंहांनी जणू विराट स्वरूप धारण केले आहे असे वाटू लागले. त्रिविक्रम भारती गोंधळले. ते लोटांगण घालीतच पालखीकडे आले. पालखीतून श्री गुरु उतरताच त्रिविक्रम भारतींनी श्री गुरु भगवान नरसिंहाच्या अवतारात दिसू लागले. त्रिविक्रम भारतीने प्रार्थना केली की आपले विराट स्वरूप आवरा व मला निज स्वरूप दाखवा. ही प्रार्थना श्री गुरूंनी स्वीकारली व आपल्या मूळ स्वरूपात दर्शन दिले. श्री गुरूंनी त्याला आशीर्वाद देत विचारले, कोणते चिंतन चालू आहे? दांभिकपणा काय असतो? तुझ्या मनात कशामुळे द्वंद्व निर्माण झाले आहे? हे प्रश्न ऐकताच त्रिविक्रम भारतींना आपल्याकडून प्रमाद घडल्याची जाणीव झाली व ते श्रीगुरूंना शरण आले. त्यांनी श्रीगुरूंची दिव्य स्तुती केली. मी अज्ञानी असून माझा उद्धार करावा अशी नम्र प्रार्थना केली. सद्गुरू प्राप्ती झाली नसेल तर केवळ ग्रंथपठण किंवा अन्य आराधनेने निज ज्ञानाची प्राप्ती होत नाही, हेच या प्रसंगातून दिसते. भक्तवत्सल सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी त्रिविक्रम भारतीस आपला शिष्य म्हणून स्वीकृत केले. तुला आता पुनर्जन्म नाही, तुला सद्गती मिळेल व तू ईश्वराच्या ठायी एकत्व पावशील असा आशीर्वाद दिला. या प्रसंगानंतर श्रीगुरू आपल्या सर्व लवाजम्यासहित गाणगापुरास परत आले. त्रिविक्रम भारती मोठे पंडित, वेदज्ञ व उपासक असूनही त्यांनी श्रीगुरूंना सामान्य संन्यासी समजून त्यांची निंदा केली. तरीही भक्तवत्सल सद्गुरूंनी त्याच्यावर कृपा केली व त्याच्या उपासनेचे फळ त्याला प्राप्त करून दिले. भक्तांना मोक्ष प्रदान करून त्यांचा उद्धार करण्यासाठी श्रीगुरूंची परिक्रमा चालत असते. यतीश्वर त्रिविक्रम भारती भगवान नरसिंहाची आराधना करीत असताना त्यांच्या धारणेत चिकित्सा होती, मीमांसा होती, तर्क होता, परंतु सद्गुरूंचा अनुग्रह झाल्यावर त्यांना ज्ञानदृष्टी, विवेकदृष्टी प्राप्त झाली. सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रहामुळे मनुष्याचे अष्टसात्विक भाव जागृत होत असतात व त्याच्या शरीरातील पेशींमध्ये असणारे ज्ञानतंतू जागृत होतात व स्थूल देह, सूक्ष्म देह व कारण देह या तिन्ही देहामध्ये ज्ञानशक्तीचा संचार होतो. बुद्धितत्वामध्ये विवेकाची प्रस्थापना केली जाते. चित्त एकाग्र होते, अनुसंधानित होते. सद्गुरूंची ऊर्जा म्हणजेच शिवाची शक्ती होय. सद्गुरूंच्या कृपाशीर्वचनाने मनुष्याचा संपूर्ण देह परिवर्तित होतो. समग्र पेशींच्या अणुरेणूंमध्ये सूक्ष्म बदल घडून येतो. मनुष्याचा अभिनिवेश, अहंकार, मी पण नाहीसा होतो. या सर्वांची प्रत्यक्ष प्रचिती अनुग्रहामुळे येते. त्रिविक्रम भारतींच्या बाबतीत असेच घडले. विश्वरूप विराट दर्शन दिल्यानंतर श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला, ज्यामुळे त्यांच्यामधील अंतस्थ शक्तीचे जागरण होऊन विवेक वैराग्याची प्रस्थापना झाली. त्यामुळे निंदा करण्याची त्यांची प्रवृत्ती लोप पावली. तर्कवितर्काने मनुष्याला निज ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, तर सद्गुरूंच्या चरणी अनन्य शरणभाव असावा लागतो. मनुष्याला ज्ञानाची जिज्ञासा अवश्य असावी, परंतु त्यामध्ये लीनता, नम्रता असाव्यास हवी. मनुष्यास ब्रह्मजिज्ञासा, निज ज्ञानाची जिज्ञासा अवश्य असावी, परंतु तरकटपणा असेल तर ज्ञानप्राप्तीमध्ये अडथळा येऊ शकतो. जीवाचा अहंकार नष्ट होऊन जीवास सुपंथावर चालविण्याचे कार्य सद्गुरू कृपेनेच घडून येत असते. यतीश्वर त्रिविक्रम भारतींना सद्गुरूंची कृपा व अनुग्रह प्राप्त झाल्याने त्यांचा अहंकार शून्यवत झाला. भक्तवत्सल कृपानिधान सद्गुरूंनी त्रिविक्रम भारतींना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.